भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव 5 रोगों ने ठान ली जान लेने की, लेकिन मार्ग की 12 खड़ी। 4 तत्व 3 शब्द 5 नियमों ने ठान ली प्राण बचाने की। माझे नाव सुशांत दुर्गाप्रसादजी वंजारी आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव, मार्गात येण्याचे कारण व मार्गात आल्यावरचा दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव सादर करीत आहे। आमच्या कुटुंबात माझे वडील, माझी आई, लहान भाऊ व मी असा आमचा 4 सदस्यांचा कुटुंब आहे। मार्गात येण्याचे कारण असे की माझे गॅक चंद्रपूरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे येथे MPSCचा अभ्यास करत असताना सायाटिकाची सुरुवात झाली। नंतर कोविड काळात घरी आलो व घरी मानसिक ताण जाणवू लागल्यानंतर मी चंद्रपूरला मित्रांसोबत अभ्यासाकरिता गेलो। 2 महिन्यानंतर माझ्या डाव्या हाताला वातची समस्या सुरू झाली। मी डाव्या हाताने बादली उचलू शकत नव्हतो। नंतर माझ्या कमरेमध्ये दुखायला सुरुवात झाली। मला असे वाटले की मी 10 ते 12 तास अभ्यासाकरिता बसून असतो म्हणून कमरेमध्ये दुखत असेल। त्याकरिता मी फिजिओथेरपीसाठी गेलो आणि कोर्स पूर्ण केला, तरी पण कोणताही आराम मिळाला नाही। बरोबर चालू शकत नव्हतो। त्रास इतका वाढला की मला आपल्या घरी अदासीला परत यावे लागले। नंतर औषधी उपचार चालू झाले। त्याकरिता गोंदिया, आमगाव येथील डॉक्टरांचे सुद्धा उपचार करून झाले। जवळपास सर्वच रिपोर्ट सामान्य येत होते। नंतर समजले की ती कमरेची समस्या नसून किडनी स्टोन, पथरीची समस्या होती। सोनोग्राफी रिपोर्टमध्ये 4 मिलीमीटर, 6 मिलीमीटर, 7 मिलीमीटर, 8 मिलीमीटर असे 4 किडनी स्टोन होते। किडनी स्टोनच्या निवारणासाठी थंडी औषध म्हणून दर दिवशी 8 ते 10 निंबू रस पीत होतो। निंबू रसमुळे दमाची समस्या वाढली आणि या सर्व कारणांमुळे टेन्शन या नवीन आजाराला निमंत्रण मिळाले। याचे कारण असे की माझ्या वयाच्या सर्वच मित्रांनी आपल्या आयुष्याची वाटचाल सुरू केली होती, परंतु मला सायटिका, वात, दमा, किडनी स्टोन आणि नैराश्य अशा या 5 रोगांमुळे ग्रासित झालो होतो। तर सर्वांनी आम्हाला असे सांगितले की हे काहीतरी बाहेरचे आहे म्हणून आम्ही चिळचाळबांध जवळ नवेगावला गेलो। तिथे 3 वेळा गेलो। त्या बाईने सांगितले की एक जानतास आहे व तो तुझ्या मागे खूप दिवसांपासून लागला आहे। नंतर 4थ्या वेळेस तंत्रमंत्रने आमचा घर बांधले, पण फक्त काही दिवसच आराम मिळाला। आमच्या घरी प्रत्येक वर्षी 2 ते 3 साप दिसायचे व घरी अनेक समस्या होत्या। नंतर आम्ही देवरी समोर चिचगड, नागदेव राहते म्हणून ला गेलो तेव्हा 9 ते 10 हजार रुपयाचा तंत्रमंत्रवर खर्चला तरीही आजारांमध्ये काही सुधारणा होत नव्हती। समस्या इतकी वाढली की रात्री दमाच्या त्रासमध्ये श्वास घेऊ शकत नव्हतो आणि तोंड मधून एक शब्द सुद्धा निघत नव्हता। आपल्याला कधी 2 वेळा उलटी झाली तर अशक्तपणा येते, पण मला तर रात्री 8 ते 9 वेळा उलटीची समस्या सुरू झाली होती। मी चालू शकत नव्हतो, फक्त डोळ्यात अश्रू येत होते। नंतर सोनोग्राफी रिपोर्टमध्ये किडनी स्टोन 14 मिलीमीटर, 9 मिलीमीटर, 8 मिलीमीटर झाले असे लिहून आले आणि या सगळ्या समस्याचा त्रास फक्त रात्रीच निर्माण होत होता। परिस्थिती इतकी खराब झाली होती की मी 10 ते 15 प्रकारची औषधी केली, किडनी स्टोनचा आकार वाढतच होता। सर्वजण आम्हाला शस्त्रक्रिया करण्याचाच सल्ला देत होते। मनात खूप आत्महत्या करण्याचे विचार येत होते। माझा लहान भाऊ LIC एजंट आहे, म्हणून मी त्याला माझी पॉलिसी काढायला सांगत होतो, कारण मला असे वाटत होते की मी फक्त काही दिवसांचाच सदस्य आहे। घरचे सदस्य सुद्धा त्रासून गेले होते। आम्हाला परमात्मा एक मार्गाविषयी माहिती होती।
माझे मामाजी व इतर नातेवाईक मार्गाशी जुळले होते. पण माझे बाबूजी, दारूचे व्यसन नसून ते दुर्गाजीची पूजा व उपवास करायचे म्हणून, व लहान भाऊ, नियम कठीण आहेत म्हणून या मार्गात येण्यास नकार देत होते. नंतर काही दिवसांनी त्यांचे मन परिवर्तन झाले आणि आम्ही सर्वांनी विचार केला की मार्गात प्रवेश करू. त्यानंतर माझ्या आईचे मावसाजी मार्गदर्शक आहेत, आम्ही पण त्यांना मावसाजीच म्हणतो. आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी सांगितले की मार्गात येण्याआधी भगवंताच्या चरणी मरावे लागते. तर आम्ही होकार दिला. नंतर त्यांनी तत्व, शब्द व नियम आम्हाला समजावून सांगितले. तसेच आम्हाला घरची साफसफाई करायला सांगितले. 3 दिवसांचे विचाराचे कार्य दिले व आम्ही 21 जून 2022 मार्गात आलो. मार्गात आल्यानंतरचे अनुभव असे की आम्हाला विचाराचे कार्यांत मानसिक शांती मिळायला सुरुवात झाली. नंतर सायटिका, वात, दमा ही सर्व समस्या हळूहळू कमी होत गेली. भगवंताने माझ्यावर शस्त्रक्रिया करण्याची पाळी येऊ दिली नाही. आधी माझ्या आईला महिन्यात 2 ते 3 वेळा डोक्यात दुखायचे. त्यामुळे आम्हाला स्वयंपाक करावे लागायचे. पण मार्गात आल्यानंतर डोक्याची समस्या गायबच झाली व तेव्हापासून स्वयंपाक बनवण्याची आमच्यावरची पाळी गेली. मार्गात आल्यानंतर जवळपास 2 वर्षे होतील, पण घरी साप आले नाहीत. माझ्या भावाच्या डोकं दुखण्याची समस्या दूर झाली व त्याच्या व्यवसायामध्ये वाढ झाली. किडनी स्टोनचा जो आकार होता तो पूर्ण कमी होत नव्हता. तर मार्गदर्शक मावसाजी आम्हाला वारंवार सांगायचे की दुःखाचे पूर्ण निवारण करण्यासाठी चर्चा बैठक आणि हवन कार्यक्रमामध्ये उपस्थित रहा. नंतर आम्ही जमेल तसे चर्चा बैठक व 9वे हवन कार्यक्रमात जात गेलो आणि आम्ही आपली चूक सुधारत गेलो. कारण कोणताही मनुष्य हा परिपूर्ण नसते. लहान मोठ्या चुका होतात. आम्ही नम्रतेने चुकांची माफी मागत होतो आणि कार्य नियमितपणे पूर्ण करत गेलो. सध्या आता काही शारीरिक आजार नाही. पण यावर्षी इच्छानुसार नोकरी मिळवून याच वर्षी दिवाळीनंतर त्यागाचे कार्य घडवण्याची भगवंताच्या चरणी इच्छा व्यक्त करत आहो. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव श्री सुशांत दुर्गाप्रसादजी वंजारी. पत्ता मु. पो. अदासिता जी. गोंदिया. सेवक क्रमांक. साधे कार्य. मार्गदर्शक हेमराजजी लांजवार, खमारी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.